तर नमस्कार मित्रांनो, थंडी खूप सुटली. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की बाबा आज शेकोटी करायची. मग काय आणला गावात जाऊन काढी डबा आणि लागलो तयारीला. आणलं मग गोळा करून सगळे आणि लागलो तयारीला. पेटवलं की शिवम भाऊनी. शेकोटी तयार झालेली आहे तरी मांडी घालून बसून मी काय शेकाला चालू केलं. अरे बसून एक नंबर वाटते. आई घाला आई गोई हा. आणि आमच्या शेकोटीमुळे काय झालं तर मंदिराच्या आवारातली जी कचरा होता, जी काय घाण होती ती आम्ही गोळा करून जाळण्याचं काम केलं. बघा सगळी स्वच्छता करून ठेवली. हो सगळी स्वच्छता, आमच्या मागे सगळं नीट राहावं म्हणून सगळी स्वच्छता करून ठेवली. बघा आई घाला काय चलते. हा भारी वाटते. तरी शुभम घरातला म्हणजे शेकण्याची जी काय वड होती ती लागलेली आहे, परंतु जी काय ती आणते ती तर जळून जाते. आई घाला मग काय बाटली फुटली माझी गांड फाटली. मग भाऊ आता लाकडच घेऊन आला. शेवटी कचरा संपला आणि भाऊन आणली लाकड. हा मस्ती कर नवले. काय भाऊन लाकड मोडून हवा एक नंबर वाटते. पाईप जरा शिकून घेतो आई गा मस्त वाटते. एक नंबर असं माणूस लागते. कसं आहे लात मालांचे असं आहे, असं लागते. हो उभं होत नाही. एक नंबर नियोजन झालेलं आहे. घड्याळ चालू कर. 11:28 झाली असताना आम्ही ब्रह्मदेवापाशी बसून शेकोटी करून तिथलं कचरा व्यवस्थापन करण्याचं काम केलं. आणि शेवटी कचरा संपला असताना आम्ही अशी जी काही गवत आहे ती सुद्धा आम्ही जाळण्याचं काम केले. आणि ही कुत्रे बी आमच्याकडे बघून शेकोला येऊ का असं विचारत होतं. ती म्हणलं ये तर तिकडे चालेल. ये भावा ये बहीण आहे काय सॉरी ये अगं ये की अगं बर ये शकाले आम्ही हा ये की तर काही डमा ये की घाल रे. आता काय होत नाही, टोपण बंद असेल तसं ते. घर झालं